हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 ट्रिग्नॉमेट्रीवरचा सोडवूया. तर त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे, इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. हा सिंपल प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला यूज करता येईल. आता साइन थिटाची व्हॅल्यू 7/25 आहे, त्याचा स्क्वेअर, प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू माहीत नाही, तो तसाच लिहा, इज इक्वल टू 1. तर 7चा स्क्वेअर 49 आणि 25चा स्क्वेअर 625 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 49 अपॉन 625. 625 LCM येईल. तर हे 625 इंटू 1 दॅट इज 625 मायनस 49. तर 625 मायनस 49 किती येतं? 15तून 9 गेले 6, कॅरी 1, 5 12तून 5 गेले 7, कॅरी 1, 576. इट इज कमिंग 576 अपॉन 625. ही आहे कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. म्हणून कॉस थिटा बरोबर याचा आता स्क्वेअर रूट काढायचा. 576 अपॉन 625 इज इक्वल टू, आता 576 कशाचा हे आहे, स्क्वेअर आहे. तर 576 हा 24चा स्क्वेअर आहे आणि 625 हा 25चा स्क्वेअर आहे. त्यामुळं 576चा स्क्वेअर रूट 24 आणि 625चं स्क्वेअर रूट 25. त्यामुळं कॉस थिटा किती आला आपला? कॉस थिटा इज इक्वल टू 24/25. हे आपलं फर्स्ट आन्सर झालं, कॉस थिटा. आता आपण टॅन थिटा फाइंड करूया. सिंपल आहे. तर टॅन थिटा आपल्याला माहिती आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे दोन्ही रेशो आपल्याकडे अवेलेबल आहेत. साइन थिटा किती आहे? 7/25 आणि कॉस थिटा हा गिवन आहे आणि कॉस थिटा आपण जस्ट नाव फाइंड केला आहे 24/25. तर 7/25 हा 25 वर जाईल, जे हे रेसिप्रोकल होईल डिनॉमिनेटरमधला रॅशनल नंबर अपॉन 24. आता हे फायनली 7/24 ही टॅन थिटाची व्हॅल्यू असेल. 7/24. दुसरा प्रॉब्लेम आहे, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. आता दुसरा प्रॉब्लेम आहे, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. तर आपल्याला टॅन थिटा आणि सेक थिटामधलं रिलेशन माहिती आहे. तर ते रिलेशन असं आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर 1 प्लस टॅन थिटा आपल्याला दिलेला आहे, त्यांनी रेशो 3/4 आहे आणि त्याचा स्क्वेअर बरोबर सेक स्क्वेअर थिटा. तर हे 1 प्लस 9/16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर हे 16 LCM, तर 16 इंटू 1 16 प्लस 9 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर वर न्यूमरेटरला येईल 25, डिनॉमिनेटरला येईल 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 25/16 आली. देअरफॉर सेक थिटा काढण्यासाठी आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. 25/16. तर देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5, स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. तर हे आपल्याला पहिलं आन्सर मिळालं.
आता नेक्स्ट आन्सर काढायचं आहे आपल्याला कॉस थिटा. आता कॉस थिटा आणि सेक थिटा हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, त्यामुळे कॉस थिटा आपल्याला आता इथं इझिली काढता येईल. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1 सेक थिटा आणि 1/5/4 हा होईल 4/5. तर कॉस थिटाची व्हॅल्यू आली 4/5. तर आता हा पुढचा प्रॉब्लेम आहे. इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. तर दिस इज अगेन सिम्पल प्रॉब्लेम. आपल्याला कॉट थिटा आणि कोसेक थिटामधलं रिलेशन माहिती आहे. व्हॉट इज दॅट रिलेशन? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. दिस इज द रिलेशन बिटवीन कॉट अँड कोसेक. तर 1 प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. इट इज हाऊ मच? 40/9 त्याचा स्क्वेअर बरोबर. कोसेक स्क्वेअर थिटा माहिती नाही, तो तसाच ठेवा. 1 प्लस 40चा स्क्वेअर 1600 आणि 9चा स्क्वेअर 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तर 81 LCM, 81 into 1 is 81 plus 1600 is equal to cosec square theta. तर हे न्यूमरेटर येईल 1681 आणि डिनॉमिनेटर येईल जस्ट 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आपल्याला हवी आहे कोसेक थिटाची व्हॅल्यू. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1681 अपॉन 81. 1681 हा 41चा स्क्वेअर आहे, त्यामुळं 1681चा स्क्वेअर रूट 41 येईल आणि 81चा स्क्वेअर 9. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू 41/9. दिस इज आवर फर्स्ट आन्सर. ओके, ह्याच्यानंतर हे आन्सर आपल्याला मिळालं. साइन थिटा पाहिजे आपल्याला. ॲज वी नो, साइन थिटा अँड कोसेक थिटा आर द रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. हे साइन थिटा आणि कोसेक थिटा काय आहेत? हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत, त्यामुळं साइन थिटा आपल्याला आता इझिली काढता येईल. ॲज साइन थिटा इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ कोसेक थिटा आणि 1/41/9 इज इक्वल टू 9/41 हा झाला साइन थिटा. इन दिस वे वी हॅव गॉट सेकंड आन्सर ऑल्सो. तर आता हा पुढचा प्रॉब्लेम आहे. इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. तर दिस इज अगेन सिम्पल प्रॉब्लेम. आपल्याला कॉट थिटा आणि कोसेक थिटामधलं रिलेशन माहिती आहे. व्हॉट इज दॅट रिलेशन? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. दिस इज द रिलेशन बिटवीन कॉट अँड कोसेक. तर 1 प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. इट इज हाऊ मच? 40/9 त्याचा स्क्वेअर बरोबर. कोसेक स्क्वेअर थिटा माहिती नाही, तो तसाच ठेवा. 1 प्लस 40चा स्क्वेअर 1600 आणि 9चा स्क्वेअर 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तर 81 LCM, 81 into 1 is 81 plus 1600 is equal to cosec square theta. तर हे न्यूमरेटर येईल 1681 आणि डिनॉमिनेटर येईल जस्ट 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आपल्याला हवी आहे कोसेक थिटाची व्हॅल्यू. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1681 अपॉन 81. 1681 हा 41चा स्क्वेअर आहे, त्यामुळं 1681चा स्क्वेअर रूट 41 येईल आणि 81चा स्क्वेअर 9. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू 41/9. दिस इज आवर फर्स्ट आन्सर. ओके, ह्याच्यानंतर हे आन्सर आपल्याला मिळालं. साइन थिटा पाहिजे आपल्याला. ॲज वी नो, साइन थिटा अँड कोसेक थिटा आर द रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर.
हे साईन थिटा आणि कोसेक थिटा काय आहेत, हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. त्यामुळं साईन थिटा आपल्याला आता इझिली काढता येईल. ॲज साईन थिटा इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ कोसेक थिटा आणि 1/41/9 इज इक्वल टू 9/41 हा झाला साईन थिटा. इन दिस वे वी हॅव गॉट सेकंड आन्सर ऑल्सो. तर आता पुढचा प्रॉब्लेम आहे, इफ 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0, फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा, कॉस थिटा अँड साईन थिटा. तर आता गिवन इक्वेशन जशाच्या तसं लिहून काढूया आधी आपण. तर 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा is equal to 0. Therefore 5 sec theta is equal to 12 cosec theta. आता sec theta म्हणजे काय असतं, 1/cos theta असतं आणि cosec theta म्हणजे 1/sin theta असतं. त्यामुळे आता हा sin theta जर आपण लेफ्ट हँड साईडला आणला तर हे sin theta अपॉन कॉस थिटा होईल आणि हा 5 इकडं राईट हँड साईडला शिफ्ट करूया आपण, तो डिनॉमिनेटरला जाईल. आणि साईन थिटा बाय कॉस थिटा आपल्याला माहिती आहे, टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. आता हे टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. तर याच्यावरून बाकीच्या ज्या व्हॅल्यूज विचारल्यात त्यांनी त्या आपण काढू शकतो. तर टॅन आणि सेकमधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. 1 + tan² थीटा हा sec² थीटा असतो. 1 + tan θ आहे आपल्याकडे, हाऊ मच 12/5 होल स्क्वेअर इज इक्वल टू sec² थीटा. तर 1 + 12चा स्क्वेअर 144, 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू sec² थीटा. 25 LCM, 25 into 1 is 25 plus 144 is equal to sec² theta. So 144 plus 25 is 169/25 is equal to sec² theta. आणि आपल्याला हवे सेक थिटाची व्हॅल्यू, त्यामुळे याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. 169/25, 169चं स्क्वेअर रूट 13 आहे आणि 25चं स्क्वेअर रूट 5 आहे. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 13/5. हे एक वन ऑफ द आन्सर जे विचारलं आहे आपल्याला, हे फर्स्ट आन्सर मिळालं. आता याच्यानंतर आपल्याला कॉस थिटा पण पाहिजे आणि साईन थिटा पाहिजे. तर आपण आधी साईन थिटा फाइंड करूया. लेट मी wipe out this, just wait. ओके. तर सेक थिटा म्हणजे काय असतं, 1/cos थिटा असतं. ॲज सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. तर सेक थिटा काय आहे आपल्याकडे, 13/5 is equal to 1/cos theta. This implies cos theta is equal to, तर cos theta इकडं लेफ्ट हँड साईडला जाईल आणि हे 5 इकडं राईट हँड साईडला वरती आणि 13 खाली. तर cos theta पण आपल्याला मिळाला. दिस इज आवर सेकंड आन्सर. आणि आता राहिलं साईन थिटा. तर साईन आणि कॉसमध्ये रिलेशन माहिती आहे आपल्याला. sin² थिटा प्लस cos² थिटा इज इक्वल टू 1. तर sin² थिटा माहिती नाही आपल्याला, sin² थिटा तसंच लिहा. cos थिटा माहिती आहे 5/13, तर त्याचा स्क्वेअर 25/13चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू 1. देअरफॉर sin² थिटा इज इक्वल टू 1 -
25/169 is equal to 169 LCM. 169 into 1 is 169 minus 25 is equal to 169 मधून 25 गेले तर 144 राहतील अपॉन 169. तर ही आली साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. आपल्याला पाहिजे साइन थिटा. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 144 अपॉन 169 विच इज 12 अपॉन 13. 144चा स्क्वेअर रूट 12 आणि 169चा स्क्वेअर रूट 13. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 12 upon 13. This is our third answer. तर आता पुढचा प्रॉब्लेम आहे. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, find the values of sec theta, cos theta and sin theta. तर आता गिवन इक्वेशन जशाच्या तसं लिहून काढूया आधी आपण. तर 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. Therefore 5 sec theta is equal to 12 cosec theta. आता sec theta म्हणजे काय असतं? 1 upon cos theta असतं आणि cosec theta म्हणजे 1 upon sin theta असतं. त्यामुळे आता हा sin theta जर आपण लेफ्ट हँड साईडला आणला तर हे sin theta अपॉन कॉस थिटा होईल आणि हा 5 इकडं राईट हँड साईडला शिफ्ट करूया आपण. तो डिनॉमिनेटरला जाईल आणि साइन थिटा बाय कॉस थिटा आपल्याला माहिती आहे tan थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. आता हे tan थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. तर याच्यावरून बाकीच्या ज्या व्हॅल्यूज विचारल्यात त्यांनी त्या आपण काढू शकतो. तर टॅन आणि सेकमधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. 1 + tan स्क्वेअर थिटा 1 + tan स्क्वेअर थिटा हा सेक स्क्वेअर थिटा असतो. 1 + tan थिटा आहे आपल्याकडे. हाऊ मच? 12 अपॉन 5 होल स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर 1 + 12चा स्क्वेअर 144, 5चा स्क्वेअर 25 is equal to sec square theta. 25 LCM. 25 into 1 is 25 plus 144 is equal to sec square theta. So 144 plus 25 is 169 upon 25 is equal to sec square theta. आणि आपल्याला हवे सेक थिटाची व्हॅल्यू. त्यामुळे याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. 169 अपॉन 25. 169चं स्क्वेअर रूट 13 आहे आणि 25चं स्क्वेअर रूट 5 आहे. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 13 अपॉन 5. हे एक वन ऑफ द आन्सर जे विचारलं आहे आपल्याला हे फर्स्ट आन्सर मिळालं. आता याच्यानंतर आपल्याला कॉस थिटा पण पाहिजे आणि साइन थिटा पाहिजे. तर आपण आधी साइन थिटा फाइंड करूया. साइन थिटा फाइंड करूया. लेट मी वाइप आउट दिस. जस्ट वेट. ओके. तर सेक थिटा म्हणजे काय असतं? 1 अपॉन कॉस थिटा असतं. सी ॲज सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. तर सेक थिटा काय आहे आपल्याकडे? 13 अपॉन 5 इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा. धिस इम्प्लाइज कॉस थिटा इज इक्वल टू, तर कॉस थिटा इकडं लेफ्ट हँड साईडला जाईल आणि हे 5 इकडं राईट हँड साईडला वरती आणि 13 खाली. तर कॉस थिटा पण आपल्याला मिळाला. दिस इज आवर सेकंड आन्सर. आणि आता राहिलं साइन थिटा. तर साइन आणि कॉसमध्ये रिलेशन माहिती आहे आपल्याला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर साइन स्क्वेअर थिटा माहिती नाही आपल्याला.
साइन स्क्वेअर थिटा. तसंच लिहा कॉस थिटा माहिती आहे 5/13, तर त्याचा स्क्वेअर 25/13चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू 1. therefore साइन स्क्वेअर थिटा is equal to 1 minus 25/169 is equal to 169 LCM. 169 into 1 is 169 minus 25 is equal to 169 मधून 25 गेले तर 144 राहतील अपॉन 169. तर ही आली साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. आपल्याला पाहिजे साइन थिटा. therefore साइन थिटा इज इक्वल टू square root of 144 upon 169 which is 12/13. 144चा स्क्वेअर रूट 12 आणि 169चा स्क्वेअर रूट 13. therefore sin theta is equal to 12/13. this is our third answer. आता हा पुढचा प्रॉब्लेम आहे. If tan theta is equal to 1, then find the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. तर सुरुवातीला आपण थीटाची व्हॅल्यू फाइंड करूया. आपल्याला काय दिलेलं आहे, tan थीटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे. आता टॅनच्या कुठल्या अँगलची किंमत म्हणजे कुठला अँगल असताना टॅन रेशो हा 1 येतो. तर जेव्हा थीटाची व्हॅल्यू म्हणजे अँगलची व्हॅल्यू जेव्हा 45 असते तेव्हा टॅन 45 ह्या अँगलसाठी रेशो असतो 1. त्याच्यामुळं थीटा हा 45 आला. थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. आता ही व्हॅल्यू आपण इथं टाकूया. देअरफॉर साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू साइन थीटा. आता साइन 45 प्लस कॉस 45. थीटाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 45 टाकत जाऊ आपण अपॉन सेक 45 प्लस कोसेक 45. तर साइन 45 आणि कॉस 45 हे सेम असतात आणि त्याची व्हॅल्यू 1/√2 असते. 1/√2 अपॉन सेक 45 हा कॉस 45चा रेसिप्रोकल असतो म्हणून हे √2 येईल आणि कोसेक 45 हा साइन 45चा रेसिप्रोकल असतो. इट इज अगेन √2. तर आता हे 1/√2 2 वेळा आला म्हणून 2 × 1/√2 आणि इथं √2 प्लस √2 हा पण 2 वेळा आला. तर आता इथं 2 × √2 येईल. तर 2ला आपण √2 × √2 लिहू शकतो अपॉन √2 अँड दिस होल डिवाइड बाय 2√2. तर एक √2 कॅन्सल होईल आणि वर काय राहिला, आता न्यूमरेटरला √2 राहिला आणि खाली 2√2 राहिला. हा पण √2 कॅन्सल होईल. फायनली हे आन्सर 1/2 येईल. तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. The remaining problems we will cover in next video. Till then, goodbye. Thanks for watching.